साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी पाटील साहेब राजकीय भूमिका मांडणं गरजेचंच आहे का हो त्याच्या भाषणांमधनं? हे असं काही नाही, बघू आता. पण तुम्हाला कौशल्यानं तुमच्या मनातले विचार मांडता आले पाहिजेत. याचं कारण लक्षात घ्या की आझादीचं आंदोलन असू दे, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा लढा असू दे, संयुक्त महाराष्ट्राचा तर मुख्यतः लढा हा साहित्यिकांनीच लढवलेला आहे. तर ज्या वेळेला समाज कुठल्या तरी संकटात किंवा भयसंकटात असतो त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये साहित्यिकांनी भूमिका घेणंही आवश्यक आहे. आणि मुख्यतः मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला 1878 मध्ये पहिलं साहित्य संमेलन झालं, ते न्यायमूर्ती रानड्यांनी सुरू केलं. न्यायमूर्ती रानड्यांचं वय त्यावेळेला फक्त 38 वर्षाचं होतं. तर त्यांच्यापासून ही सुरू झालेली परंपरा आहे आणि खूप विचारपूर्वक ती केलेली आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या समाज जीवनामधलं वारं आणि वादळं पचवण्याचं सामर्थ्य हे साहित्य संमेलनामध्ये आहे. इथं कुठलीही संघटना महाराष्ट्रव्यापी नव्हती, त्यावेळेला साहित्य संमेलन होतं, म्हणून साहित्य संमेलनाचं महत्व असाधारण आहे. आता पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला मराठवाड्याच्या नामांतराचा प्रश्न उभा राहिला त्यावेळेला नामांतराचे निनाद हे साहित्य संमेलनामध्ये उमटलेले आहेत. किंवा कराडला जे 1975-76 साहित्य संमेलन झालं, तिथे दुर्गाबाई भागवतांच्या मुखातून आणीबाणी बद्दलचा एक निषेधाचा सूर सुद्धा व्यक्त झाला होता. तर त्यामुळे मला असं वाटतं की वादळी जीवनाच्या दर्यातून साहित्य संमेलनाचा जे जहाज आहे ते बाहेर काठावर तुम्हाला नेता येणार नाही. बरोबर आहे. कारण जहाज आणि वादळ सगळं ते पाण्यामध्ये आहे, त्यामुळे ते झेलायला पाहिजे.